असे ज्योतिर्लिंग जे रावणाच्या कठोर तपश्चर्येमुळे सिद्ध झाले ते आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. लंकाधीश रावणाने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्याची भक्ती आणि तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शिव त्याला एक लिंग देण्यासाठी तयार झाले. ते लिंग होते कामना लिंग. लिंग देताना भगवान शंकर रावणाला म्हणाले की हे शिवलिंग पृथ्वीवर जिथे ठेवशील तिथेच स्थापित होईल आणि एकदा स्थापित झाल्यानंतर हे लिंग पुन्हा हलवता येणार नाही. सर्व देवतांना ठाऊक होतं की कामना लिंग श्रीलंकेला जाणं म्हणजे रावण अधिक शक्तिशाली होणे. लंकेकडे निघालेल्या रावणाला रोखण्यासाठी देवतांनी एक युक्ती केली. रावणाला लघुशंका करण्यास जावे लागलं. लिंग हातामध्ये होते ते खाली ठेवता येत नाही. त्यामुळे रावणाने ते शिवलिंग वैद्य नावाच्या एका युवकाच्या हातामध्ये दिलं. वैद्य दुसरा तिसरा कोणीही नसून भगवान विष्णूच होते. वैद्याने खूप वेळ वाट पाहिली व थकल्यामुळे लिंग खाली ठेवलं आणि ते शिवलिंग तिथे स्थापित झालं आणि त्याचं नाव पडले वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे देवघर झारखंड येथे स्थित आहे. असे मानले जाते की इथे दर्शन घेतल्यास मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात व रोगांचे निवारण होते. हर हर महादेव.